किंवा चांगलं आपल्याकडून काही व्हायचं असेल तर ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्याला चांगलंच टाकावं लागणार आहे. जो काही कचरा आहे तो बाहेर फेकावा लागणार आहे. आधी कचरा बाहेर फेकला तर आतमध्ये चांगलं राहणार आहे जास्त दिवस. आणि जर तुम्ही आधीच कचरा भरून ठेवला त्याच्यामध्ये हे टाकताय तर ते जास्त दिवस राहणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला आज पहिली गोष्ट करायची आहे, लिहून घ्या काय करायचं आहे. कारण परत हे रेकॉर्डिंग ऐका, हे रेकॉर्डिंग कमीत कमी 1-2 वेळेस ऐका तर तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल की तुम्हाला काय करायचं आहे. पहिली गोष्ट, सकाळी उठल्याबरोबर मॉर्निंग वेळेतच 9 वाजे किंवा 10 वाजेपर्यंत, ठीक आहे, मुलांना सांगा, हजबंडला सांगा किंवा एखादी मैत्रीण असेल तुमची, कुणी असेल, ठीक आहे, घटना आठवली नाही किंवा काही आठवली नाही तरीही त्या व्यक्तीची जी काही क्वालिटी आहे, एक तरी काहीतरी चांगली क्वालिटी असेल ना आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये, आपल्याला ती माहीत असते, तर ती सांगा तिला. तिच्या चेहऱ्यावरचा हसू बघा, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि मग तुम्ही आनंद व्हा. ती आनंद झाली की तुम्हाला आनंदी होणारच आहे तुम्ही पण. तर तो आनंद सकाळी सकाळी घ्यायचा आहे आपण. ते फिलिंग आपण सकाळी सकाळी घ्यायचं आहे. का घ्यायचं आहे तर ते सकाळी तुम्ही घ्याल तर तुम्हाला दिवसभर तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी घडत राहणार आहेत. आपल्याकडून आपण जितकं पॉझिटिव्ह करू शकू तितकं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण तेच तुमच्याकडे डबल टिबल येणार आहे. आपल्याला कळतं पण वळत नाही. आपल्याला कळतं की हां अच्छा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला, पण करायचे कसे ते कळत नाही. तर ते जाणीवपूर्वक जाणून बुजून ते करायचे आहे. तर सकाळच्या वेळेसमध्ये एखादी घटना किंवा जी काही ते समोरच्याची क्वालिटी असेल ती त्याला सांगायची आहे. किंवा ते तुमची मुलं असतील, हजबंड असेल, मैत्रीण असेल, कोणी असेल, तुम्हाला ते त्यावेळेस सांगू वाटलं ते सांगायचे. ओके, ही एक गोष्ट. त्याच्यानंतर 3-3 तासाचा अलाराम लावायचा आहे. 1-2 मिनटं बसायचं आहे, पाणी प्यायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे आणि स्वतःला विचारायचं आहे आधी की या मागच्या 2 तासामध्ये 3 तासामध्ये मी काय निगेटिव्ह विचार केला. तो जो काही निगेटिव्ह विचार केलेला आहे त्याला एक मिनिट लागतं फक्त. ते लिहायचं आहे, फाडून टाकायचं आणि पटकन ते फाडून टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पॉझिटिव्ह विचार लिहायचे. तुम्ही ते एखादे कागद जे रफवाले असतात, तुमच्या मुलाने काहीतरी हे करून ठेवलेलं असतात, ते एक वेगळं ठेवून द्या. त्याच्यावरती तुम्ही ते लिहून फाडून टाका आणि एक चांगली वही करा की ज्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह लिहून ते तुमच्याजवळ तुम्ही ठेवू शकता. आणि ते लिहिलेलं जे आहे ते काही नुसतंच लिहून ठेवायचं नाही आहे. ते तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही 1-2 जरी विचार लिहिले तरी चालतील किंवा 10च लिहायला पाहिजे असं काही नाही आहे. कमीत कमी 1-2 दिवस द्या तुम्हाला हे कळायला की तुम्ही काय विचार करताय, काय हे करताय, त्याला 1-2 दिवस द्या. तर उद्याचा दिवस जाऊ दे, परवापासून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवस मिळतात तुम्हाला 5 दिवसामध्ये जास्तीत जास्त 50 आणि कमीत कमी 40 इतके अफर्मेशन तुमच्याकडून लिहून घेतले पाहिजे. तुमच्याकडून ते लिहिले गेले पाहिजेत. म्हणजे जसं आपण रोज वरदान लिहितो, वरदान आपण काय लिहितो की आपल्याला जवळ ज्या गोष्टी आहेत त्या, इथं पण त्या पद्धतीनेच होणार आहे हे की आपण जे काही विचार करतोय त्यालाच आपण चेंज करणार आहे. म्हणजे ते ॲज अ अफर्मेशन, ॲज अ वरदानच होणार आहे त्या. तर रोज 10 या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करायचा.
तर मग ती तुमची डेली लाईफमध्ये कोणतीही असेल, किंवा तुम्हाला जे काही काम करायचे आहे त्याच्यामधलं काही असेल, किंवा तुमच्या मुलांच्याबद्दल तुम्ही काही त्याला एखादं काही गोष्ट करायची आणि तुम्ही त्याला काय बोलताय, तुमच्या हजबंडना काय बोलताय, तुम्ही एखाद्या रिलेटिव्हला दुसऱ्या घरातले कोणी असेल त्याला तुम्ही काय बोलताय, तो माणूस तसा वागला तर पटकन आपल्याकडनं काय निगेटिव्ह जातंय, या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आणि हे निगेटिव्ह जेव्हा जातंय तर ॲज अ माणूस म्हणून तो जसा आहे तसा त्याला स्वीकार करायचा आहे. तो माणूस म्हणून तसा जन्माला आला का हो? तुम्हाला माहीत आहे ना, जेव्हा लहान बाळ जन्माला येतं तेव्हा ते सगळं घेऊन येतं का? हे नाही येत. तर तो माणूस का तसा बनलेला असतो? कारण त्याच्या आयुष्यामध्ये तशी परिस्थिती, घटना आणि लोक आलेले असतात. त्याचं अपब्रिंगिंग, त्याचं वातावरण वेगळं असतं, त्यामुळे तो तसा घडलेला असतो. मग त्याची चूक असते का त्याच्यामध्ये? तो माणूस म्हणून चांगलाच असतो ना. तर मग इथं तुम्ही बाकीचा विचार करण्यापेक्षा फक्त तो माणूस म्हणून चांगला आहे इतकाच विचार करायचा. बाकी ह्याला जास्त निगेटिव्ह विचार करायला द्यायचंच नाही आहे. तो असाच आहे, त्यांनी तसंच वागलं, ती तसंच म्हटली मला, तिने हेच केलं, तिने तेच केलं. कशासाठी त्याच सर्कलमध्ये फिरायचं? काही गरज नाही आपल्याला त्या सर्कलमध्ये फिरायची. आपल्याला ते सर्कल ब्रेक करायचं आहे. तिथंच नाही फिरायचं आहे, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. तर तुम्हाला दुसरी गोष्ट, 3 तासांनी अलाराम लावायचा आहे. तुम्ही स्वतःशी काय निगेटिव्ह बोलताय, दुसऱ्यांना काय निगेटिव्ह बोलताय, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. ती निगेटिव्हिटी फाडून टाकायची आहे आणि त्याच्याबद्दल क्लिअर पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचे. आता तुम्हाला नाही आठवले त्या शब्दात तर सरळ गुगलमध्ये जायचं, हुडकायचं की मी काय निगेटिव्ह शब्द बोलले आता, त्या निगेटिव्ह शब्दाला मी काय पॉझिटिव्ह करू शकते. तुम्ही या माइंडला ट्रेन करायचं आहे की तुला हा शब्द पॉझिटिव्ह बोलायचा आहे, तुला हा शब्द पॉझिटिव्ह बोलायचा आहे. तो आपोआप बोलतो. आपण त्याला सांगतच नाही. आपण सारखं तेच निगेटिव्ह बोलत राहतो, कंप्लेंट करत राहतो. तो असाच आहे, ती तशीच आहे, तिने हेच केलं, तिने तेच केलं. ठीक आहे, तिने तेच केलं, जे काही केलं, पण काहीतरी चांगलं केलं असेल ना तिने. ती गोष्ट लक्षात ठेवा. कारण माइंडची टेंडन्सीच ती आहे आणि माणसाचा स्वभावच आहे. 9 गोष्टी जरी चांगल्या केल्या असतील त्या माणसाने, तरी एक गोष्ट काहीतरी त्याच्याकडनं चुकली की तीच लक्षात राहते आपल्याला. पण आपण त्या 9 गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर आजपासून ती एक गोष्ट सोडून द्यायची आणि 9 गोष्टींकडे लक्ष द्यायचं की त्याच्यामध्ये हे चांगलं आहे, त्याच्यामध्ये ते चांगलं आहे, तिने त्यावेळेस हे मदत केली, तिने त्यावेळेस ते केलं, ती किती छान बोलते, तिला चांगली कविता करता येते, तिचं ड्रॉइंग चांगलं आहे, तिला रांगोळी छान काढता येते. जे काही तिची क्वालिटी असेल ते इथं सांगायचं याला की तुला ते बघायचं आहे, बाकीचं काहीही बघायचं नाही. आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागाल तर हळूहळू तुम्हाला ती सवय बनायला लागेल. आणि जेव्हा सवय बनायला लागते तर ती सवय जेव्हा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये येते तेव्हा आपलं आयुष्य मग बदलायला लागतं. आपण म्हणतो ना, मग ह्याला काय म्हणतो आपण? संस्कार. याला छान शब्द दिलेला आहे, संस्कार. जे आपण लहानपणापासून संस्कार घेऊन आलेलो असतो त्यामुळे आपण घडत असतो. बरोबर आहे ना? आपण म्हणतो ना आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजेत. तेच आहे. चांगले संस्कार म्हणजे काय? आतमध्ये आधी ते विचार आले पाहिजेत आणि ती ॲक्शन घडली पाहिजे आणि ती सवय लावली पाहिजे आणि त्या सवयीने आपलं आयुष्य चांगलं घडतं. ते म्हणजेच संस्कार. ती प्रोसेस म्हणजेच संस्कार.
आणि हे संस्कार जे लहानपणापासून घडत आलेले असतात तेच आपल्याकडं अजूनही राहिलेले असतात. पण असं नाही आहे की ते आपण बदलू शकत नाही. संस्कार हे बदलू शकतो आपण. जिथं निगेटिव्ह वाटते आपल्याला तिथं आपण ते बदलू शकतो, कारण ते बदलणं आपल्याच हातात आहे.